भक्त जनाबाई हो, धन्य धन्य जनाई. वा जना, खूप दिवसांनी इतकं तृप्त जेवलो मी आज. सुस्ती आली मला. मी इथेच पडतो आता. देवा, अरे तू या जनाच्या कुठे विश्रांती घेणार? इथं इथं कुठं निजणार तू? तू काळजी करू नकोस. अरे पण द्वारकेचा राणा तोच, पांडुरंग तो पंढरीत. अरे काय हे? उद्या सकाळी काकड आरतीच्या देवळात पोचावं लागेल. झोपतो मी. देवा, निजला निवांत, मायेच पांघरुण लेक पित्याला देई, पाठीराखा जनीचा देव तोई, धन्य धन्य जनाई, भक्त जनाबाई. अहो तुम्ही मला गेल्या वेळेसारखं मला सतावू नका. आज एकादशी आहे. माझ्या अभिषेक भरपूर आहे आणि मला अजिबात वेळ नाही. तुमच्यामुळे गेल्या वेळेला गोंधळ झाला. मला 10 पूजा होत्या. 10 पूजानंतर मला अहो काय हे? पुन्हा करंड्याचं काम आहे. हो, देवाचीच विटंबना दिसते ही. अहो देवाचा हार आणि शेलाई गायब आहे. अहो देवळाचं दार बंद असताना चोरी झाली म्हणजे आश्चर्यच आहे. नाही नाही, अहो ही गोधडी जनाचीच आहे. अहो कित्येकदा तिच्याकडे पाहिले मी, माहितीये. तरीच सारखी ती देवाला घिरटे हालत असते. हे कोणा माहितगाराचंच काम. हो हा. अहो इथे उभे काय राहिलात? चला जाऊ त्या धन्याला जाबच विचारूयात. चला चला, अवघा गाव जागा करू. देवाची विटंबना करते म्हणजे काय? चला चला चला. जना, जना ही मंडळी काय म्हणतायत बघ. हो विचारा तिला. काय झालं? ही गोधडी कोणाची? अगं बाई, ही तर माझीच. कुठे होती ही? बघा बघा मंडळी, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तू देवळात देवाचे दागिने चोरायला गेली होतीस ना? गारठा असेल, गोधडी पांघरली असशील. धनाच्या उभेने गोधडी देवळातच विसरून आलीस.